अक्षय शिंदे याला संपवलं म्हणून हे प्रकरण संपत नाही, कोणाला वाचवलं जात आहे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय। नमस्कार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेत सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि न्याय व्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्याय व्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी करावी असा प्रकार घडतो। हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही। अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता। अक्षय शिंदेची शिक्षा अटळ होती। अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या राज्यातला नागरिक म्हणून, आई म्हणून, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वतः आणि माझा पक्ष सुद्धा आहे। परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी, पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली जावी, ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्त्वाचे आहे। कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे। पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला। पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहेत। मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDC च्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल, आपण पनवेल, कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो। गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक 1। जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। प्रश्न क्रमांक 2, पोलिसांनी चार्जशीट, अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता, मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे 5 वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटतं, तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत, हे प्रचंड संशयास्पद आहे। ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली, जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत, आता रिव्हॉल्वर इतिहास जमा झालेले आहेत, ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात। साधारणतः 9mm या सगळ्या पिस्टल आहेत। याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे। जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात। हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही। ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही। म्हणजे याचं ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं। जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं? कारण काहीही असलं, पहिली गोष्ट रिव्हॉल्वर पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही।
समजा एमर्जन्सीमध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे. हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं. मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला. एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो. ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं. मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला. एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला. दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो. ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे. तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं. ते उपसता कसं काय येऊ शकतं. ते उपसून गाडीमध्ये जागा किती आहे, 1 ते 1.5 फुटाची, 1.5 फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता. त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते. नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे. महत्वाची बाब. काही लोक म्हणतायत की अहो तुम्ही का बरं आक्षेप घेताय. महोदय, हे जरा नमूद केले जावे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा. संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय. त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे. कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं. याची चौकशी झाली पाहिजे. हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय. म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे. यावर का आक्षेप घ्यावासा वाटतो त्याचं दुसरं कारण, हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं, ही बलात्कार केस झाली. बलात्कार केस नंतर 4ही लोकांना क्राईम सीन व्हिजिटसाठी नेण्यात येत होतं. हे फार विशेष आहे. याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे. नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो. सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो. तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे. पुढचा प्रश्न, जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे, एवढा मोठा गुन्हेगार आहे, एवढा मोठा ताकदवर आहे, हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे. जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला, याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983च्या बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये, एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती, तो सस्पेंड होता. मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते. नंतर दयाळ साहेब आले.
हा माणूस सस्पेंड होता, याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या, पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे. मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल. तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती नेमली होती. सिरपुरकर समितीने आपला अहवाल कोरोना नंतर सादर केला आणि सिरपुरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे. आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे 10 पोलीस आहेत त्या 10 पोलिसांवर 302 नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा. मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं, मी समजू शकते, कारण पोलिसांचा सन्मान राखला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. पण कालपासून गळे काढणारे नरेश मस्के, कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय. फडणवीस साहेब, तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का? तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का? अहो साहेब, रोज ती कोकणातले 4-12 जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्यात. आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही. उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता, पोलिसांना दहशतीत घेता. त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत. तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता? या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती. अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच, तो गुन्हेगारच होता. परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का? तर नाही. अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. काल नरेश मस्केने अजून एक मुक्ताफळं उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे. हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय? जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास संपत जातो. तो संपता कामा नये. म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावतो. तो काळ सोकावता कामा नये. समजून घ्या की एखादं सेक्स स्कॅन्डल घडलं आणि सेक्स स्कॅन्डल मध्ये एक माणूस तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्या माणसाचा एन्काउंटर केला. लोक म्हणतील वा वा, कारण बऱ्याचदा बलात्काराच्या बद्दल तिरस्काराचीच भावना असते, त्यामुळे त्याचा एन्काउंटर झालं कोणालाही आवडेल. अरे पण एका सेक्स स्कॅन्डल मधल्या एका आरोपीचा जेव्हा तुम्ही एन्काउंटर करता तेव्हा तो एकटा नसतो. त्याची कितीतरी मोठी टीम असेल, कितीतरी मोठं एक रॅकेट असेल. ते रॅकेट कसं बाहेर निघणार? ते रॅकेट बाहेर निघण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार की नाही? ते प्रयत्न होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आता मागणी आमची ही आहे की पहिल्यांदा तर वादग्रस्त असणारा संजय शिंदे आणि त्याच्यासोबतचे जे इतर लोक आहेत या लोकांचं सस्पेन्शन होणं पण गरजेचं आहे. कारण यांच्याकडून जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते आणि पोलीस गोळी झाडतात त्यावेळेला ती डायरेक्ट डोक्यात गोळी जाते. हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे अजूनही. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची उच्चस्तरीय म्हणजे न्यायाधीशांच्या समितीने चौकशी करायला हवी. याला राज्य सरकारच्या प्रभावापासून या केसला लांब ठेवलं जावं. कारण संजय शिंदे हा ठाण्याच्या हद्दीतच अनेक दिवस त्याने ड्युटी केलेली आहे आणि ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालतं त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सगळ्या संबंधाने आम्ही आमच्या मागण्या स्पष्टपणे ठेवलेल्या आहेत. या संदर्भात असं जर एखादं एन्काउंटर झालं तर विदिन 24 आवर याची सगळी माहिती ह्युमन कमिशनला सुद्धा गेली पाहिजे. ती ह्युमन कमिशनला माहिती गेली आहे का यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी. या सगळ्या संदर्भात अजून आपटेची अटक का नाही आणि शाळा प्रशासनाचं काय करणार आहात
यावर आम्ही रीतसर कोर्टामध्ये प्रश्न विचारणार आहोत आणि कोर्टामध्ये आम्ही आमची भूमिका अगदी कागदोपत्री मांडणार आहोत. थँक्यू. ताई, तुम्ही असं म्हणाले, नरेश म्हस्के जसे म्हणाले नैसर्गिक न्याय सर्वांना मिळाला पाहिजे, तुम्हाला असं म्हणायचं का जी राजकीय मंडळी फिरतात, आमदार खासदार मंत्रीपदापर्यंत गेले बलात्कारी, त्यांचाही एन्काउंटर केला पाहिजे, हा तुमचं मत काय? नाही, मला तेच म्हणायचंय की नैसर्गिक न्याय म्हणजे काय. कारण नरेश म्हस्केचं हे स्टेटमेंट इतकं गंभीर आहे की नैसर्गिक न्याय झाला म्हणजे काय, म्हणजे उद्या कुणीही कुणाला एन्काउंटर करेल. उद्या जर असं मला वाटलं की नाही विष्णू सानप माझ्या दृष्टीने गुन्हेगार आहे, घातली गोळी, संपला विषय. हा नैसर्गिक न्याय नाही होऊ शकत. एखादी गोष्ट ठरण्यासाठी त्याला चीप आहे, त्याला क्रॉस आहे, त्याला आर्ग्युमेंट आहे, त्याला जजमेंट आहे, त्याला इव्हिडन्स आहे, त्याला अनेक गोष्टी आहेत. ती सगळी प्रोसेस जर तुम्ही बायपास करणार असाल तर मग पोलीस स्टेशन कशाला अस्तित्वात आहे, मग न्यायालय कशाला अस्तित्वात ठेवता. मग फक्त असे 10-5 एन्काउंटर स्पेशालिस्ट फक्त नेमा ना तुम्ही, बाकीच्या गोष्टीच करू नका. मी पुन्हा सांगते की अक्षय शिंदे हा समाज सुधारक नाही, त्याला फाशीच व्हायला पाहिजे. पण ती फाशी होताना लोकांच्या मनात कायद्याबद्दलचा धाक आणि आदर सुद्धा शाबूत राहिला पाहिजे, जो अशा प्रकरणाने राहत नाही. आणि ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे या प्रकरणातून वाचवायचे कोणाला, असंही असू शकतं. काल एक पोस्टर फिरलं, लगेचच 10-5 मिनिटात एक पोस्टर फिरलं. काय पोस्टर होतं की न्याय असाच हवा, एक पोलिसांची टोपी आणि खाली धर्मवीर 2. एका चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केलं का तुम्ही? नेमकं केलं कशासाठी? एक लॉन्चिंग करायचंय म्हणून की बदलापूर प्रकरणात तुमची आबरू सगळ्या अख्ख्या राज्याच्या वेशीवर टांगली गेली आहे. ती बूंद से गई सो हौद से नहीं आती, तो प्रयत्न करण्यासाठी तुम्ही केलं. राज्यात जर ऍव्हरेज जर बघितला तर दिवसाला 4 ते 5 घटना आज घडत आहेत. आणि तुमचा नैसर्गिक न्याय म्हटलं तर तुम्हाला किती एन्काउंटर करावे लागतील याचा हे खूप वाढले काल. मॅडम, असं सांगा, तुम्ही आता काही नावं तुम्ही स्पष्टपणे घेतली, काही नावं अप्रत्यक्षपणे घेतली. हा फेक एन्काउंटर आहे, ठरवून केलेला आहे असं जर म्हटलं तर त्याच्या पाठीमागं कोण असेल आणि काय काय घडलं असेल असं सांगू शकता? म्हणजे काय तुम्हाला नक्की हे करायचं? दादा, शंका व्यक्त करणे, आरोप करणे असलं काहीच बोलत नाहीये मी थेट आरपार सांगते की हा प्री प्लान फेक एन्काउंटरचा एक स्क्रिप्टेड स्टोरी आहे. हे मी थेट सांगायचा प्रयत्न करते. कोण आहे त्याच्यात? जर हे सगळं मीच शोधायचं असेल तर गृहमंत्री मी व्हावं लागेल. नाही, तुम्ही आज ही शंका व्यक्त केली ना, मला नाही, मग देवेंद्रजींनी काय करायचं? आमचं काम आहे प्रश्न उपस्थित करणं. आम्ही प्रश्न उपस्थित केलाय. मी वारंवार म्हणते, मी राजकीय विरोधक म्हणून बोलत नाहीये. माझा आई म्हणून कन्सर्न आहे. माझा कायद्याची विद्यार्थिनी म्हणून कायद्याबद्दल असणाऱ्या आस्था जी आहे ती आस्था म्हणून कन्सर्न आहे. मी अनेक रिटायर्ड पोलीस ऑफिसर्सशी बोलले की शक्य आहे का हो असं एखादं तुम्हाला जी पिस्टल असते ती पिस्टल लोड करून ठेवतात का? कित्येक रिटायर्ड पोलीस ऑफिसर सांगतात की नक्सली भाग सोडला तर कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीने अधिकारी पिस्टल लोड करत नाहीत. आणि जरी लोड केली समजा काही इमर्जन्सीमध्ये, तरी चेंबर लोड केल्यापासून ते ट्रिगर ओढेपर्यंत मधल्या पॅच मध्ये एक लॉक आहे, जो लॉक सर्वसामान्य व्यक्तीला काढताच येत नाही. आणि तुम्ही पोलीसच सांगतात की तो गतिमंद होता. तर मग नेमकं गौडबंगाल काय? आणि ते गौडबंगाल शोधून काढावं यासाठीच मी उच्चस्तरीय समितीची मागणी करते. आणि माझा अजिबात शिंदे साहेबांवर विश्वास नाही. जे शिंदे साहेब सांप्रदायिक विभाजनवादी भाषा करणाऱ्या शांतिगिरीच्या पाठीशी मी उभा आहे असं ठामपणे सांगतात, अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवू शकत नाही. व्हेरी क्लिअर. रामगिरी प्रकरणामध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला, मग कुणाला पाठीशी घालतात पोलीस? तेच म्हणायचंय मला की कोणाला पाठीशी घालताय? आपटेला तर अजून अटक झाली नाही. या सगळ्या प्रकरणात आपटे फरार आहे, त्याला अटक का केली नाही? बरं, एका प्रकरणात तुम्ही एक FIR करायला आम्हाला 7 तास वेळ घेता. नाही, पोलीस प्रक्रिया आहे, नाही कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे FIR करताना मात्र तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सगळी आठवते आणि एन्काउंटर करताना प्रक्रिया आठवत नाही. ये बात कुछ हजम नाही हुई. याचे जेवढे राजकारणी म्हणजे रक्षक होते तेवढे पोलीस पण जबाबदार आहेत ना, मग त्याने केलं कसं काय? याच्यात त्यांनी केलं कसं काय या प्रश्नाचं उत्तर मी आधीच्या माझ्या निवेदनामध्ये दिलं. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.